नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। चला तर प्रेक्षक मित्रांनो, आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया। शालिनी ताईंनी संदीपला म्हणजेच आपल्या मुलाला फोन लावला। तुझे वडील बाथरूममध्ये घसरून पडले आहेत, त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तू लवकरात लवकर घरी ये बाळा, काळजी करू नको आई, मी येतो। इतके बोलून त्याने फोन ठेवला आणि लगेच आपली बहीण नीताला फोन करून सांगितलं, नीता मी येईपर्यंत तू जाऊन वडिलांना बघ। नीताने होकार तर दिला, पण नाना बहाणे करून जबाबदारी टाळली। शालिनीताई यांना आधीपासूनच मुलगा आणि सून यांच्याबद्दल नीताने भडकवलेले होते। 1 तास झाल्यानंतरही सतीश न आल्याने शालिनीताई यांना पुन्हा फोन करावा लागला। तू वडिलांच्या उपचारासाठी आला नाहीस? इतक्या लांबून येणं सोपं आहे का? नीता आली नाही का? मी तिला सांगितलं होतं। नीताने सांगितलं की तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत म्हणून ती येऊ शकली नाही। यावर सतीशला राग आला। एवढ्या जवळ राहूनही बहीण आपल्या वडिलांना भेटायला आली नाही। त्याने आईला समजावलं, आई तिची मोठे मुलं आहेत, घरी आजी आजोबा आहेत। पण शालिनीताईंनी नीताचा बचाव करत उलट सतीशलाच दोष दिला। बाळा, तू आपल्या बहिणीविरुद्ध बोलतोयस, पण तू स्वतःच वेळेवर पोचलास का? सतीशने समजावलं, आई आम्ही रस्त्यातच आहोत, 1 तासात पोचू। यावर शालिनी गप्प झाल्या। सतीशला समजलं की नीताने नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतलं आहे। पूनम या घरात आल्यापासून नीताला वाटत होतं की तिचा हक्क हिसकावला गेला आहे, जरी ती स्वतः कोणाची तरी सून आहे। पण आता वादविवादाचा वेळ नव्हता। 1 तासानंतर सतीश आपली पत्नी आणि मुलांसह रुग्णालयात पोहोचला, पण तिथे आईला बाहेर रडताना पाहून तो धावतच तिच्याकडे गेला। काय झालं आई? वडील कसे आहेत? शालिनी म्हणाल्या, बाळा तुझे वडील गेले। त्या रडू लागल्या। सतीशने विचारलं, असं कसं? वडिलांना तर पायाला दुखापत झाली होती ना? शालिनी म्हणाल्या, नाही बाळा, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण वाचवू शकले नाही। हे ऐकून सतीश तिथेच डोकं धरून बसला। पूनमने सासूला सांभाळलं। काही वेळाने सर्वजण मृतदेह घरी घेऊन आले। अंत्यसंस्कार झाले, सर्व विधी पूर्ण झाली आणि नातेवाईक आपापल्या घरी परतले। 15 दिवसानंतर सतीशला ड्युटीवर जायचं होतं। त्याने आईला सांगितलं, आई जे व्हायचं ते झालं, आता तू एकटी इथे काय करशील? आमच्यासोबत चल। हे घर एकतर कुलूप बंद कर किंवा भाड्याने दे। शालिनी यांना हे पटलं। नीताला वेगळाच विचार आला। ती म्हणाली, आई तुमच्या सर्व बचती, FD, कागदपत्रे कुठे घेऊन जाल? भाऊची नोकरी तर ट्रान्सफरची आहे, प्रत्येक वेळी जागा बदलली तर जोखीम आहे। हे सर्व माझ्याकडे ठेव, सुरक्षित राहील। सतीश आणि पूनमला नीताचा हेतू स्पष्ट दिसत होता, पण शालिनी यांना आपल्या लाडक्या मुलीवर शंका येणं शक्य नव्हतं। त्या म्हणाल्या, हो बाळा, तू बरोबर बोलतेस, मी सर्व तुझ्याकडे ठेवते। पण सतीशने हिम्मत करून सांगितलं, आई जेव्हा बँक लॉकरसारखी सुरक्षित सुविधा आहे तेव्हा कोणावर ओझं का टाकावं? उद्या काही गडबड झाली तर नीताला वाईट वाटेल। मी बँकेत लॉकर उघडतो, सर्व तिथे ठेव। आम्हीही आमचे दागिने बचत लॉकरमध्ये ठेवतो, आम्हाला कधी अडचण आली नाही। शालिनी यांना संदीपचं म्हणणं पटलं। त्या म्हणाल्या, तू बरोबर बोलतोयस बाळा, मी सर्व लॉकरमध्ये ठेवते। माझी पेन्शन तर येतेच, त्यात माझा खर्च निघेल। सतीश म्हणाला, आई तुला खर्चाची चिंता करायची गरज नाही, आम्ही दोघं मिळून तुझी पूर्ण काळजी घेऊ। दुसऱ्या दिवशी सतीश आपली आई आणि मुलांना घेऊन शहरात आला। पण नीताला वाटलं नव्हतं की सतीश इतक्या सहजतेने तिची योजना उधळून लावेल। ती हार मानणार नव्हती। ती रोज आईशी फोनवर बोलत असे आणि भाऊ भाऊजाई विरुद्ध भडकवत असे। आई, भाऊ आणि वहिनी तुला त्यांच्यासोबत घेऊन गेले कारण तुझ्या पेन्शनवर त्यांचा खर्च चालेल। बघ, वहिनी नोकरी सुरू करेल तेव्हा तुझ्याकडून मुलांची काळजी घ्यायला लावेल, तुला घरात कामवाली बनवेल। या सततच्या बोलण्याने शालिनीताई यांच्या मनात शंकेचं बीज रुजलं। प्रत्यक्षात सतीश आणि पूनम आईला पूर्ण सन्मान आणि आराम देत होते, पण 2 महिन्यात नीताने त्यांच्या मनात असं भरवलं की मुलगा आणि सून यांनी मुलांच्या काळजीसाठी त्यांना इथे आणलं होतं। जर त्यांच्याकडे पैसे नसते तर कदाचित त्यांनी एकटं सोडलं असतं। शालिनी यांनी ठरवलं की आता आपण आपल्या घरी परत जाऊ। दुसऱ्या दिवशी त्यांनी सतीशला सांगितलं, बाळा मी अजून इतकी म्हातारी झाली नाही की एकटी राहू शकणार नाही। जेव्हा वाटेल की आता शक्य नाही तेव्हा तुझ्याकडे येऊन राहीन। सतीश आणि पूनमने खूप समजावलं, पण शालिनीताई ऐकल्या नाही। त्यांना समजलं की नीताच्या बोलण्याने आई प्रभावित झाली आहे, पण त्यांना काही करता आलं नाही। दुसऱ्या दिवशी ते आईला तिच्या घरी सोडून परतले। नीता यामुळे खूप खुश झाली,
कारण तिची योजना यशस्वी झाली होती. मुलांसह आई सोबत राहायला आली आणि हळूहळू आपला स्वार्थ दाखवू लागली. ती म्हणाली, आई तुझी पेन्शन तर येतेच, तुझा खर्चही फार नाही. माझ्या मुलीला नव्या शाळेत आणि कोचिंगला टाकायचे आहे. खूप महाग आहे तिथली फी. तू घराचा एक मजला भाड्याने दे आणि ते भाडं मला दे. शेवटी या मालमत्तेवर माझाही हक्क आहे. नीताच्या प्रेमात आंधळ्या शालिनी ताईंनी हे मान्य केलं. त्यांनी घराचा एक हिस्सा भाड्याने दिला आणि दरमहा 10,000 रुपये नीताला देऊ लागल्या. जेव्हा पूनम आणि सतीश सुट्टीत आईकडे आले तेव्हा भाडे करू पाहून आश्चर्यचकित झाले. सतीशने विचारलं तेव्हा शालिनी म्हणाल्या, बाळा मी एकटी होते, घर रिकामं पडलं होतं म्हणून भाड्यानं दिलं आणि भाडं नीताला देते. तिच्या मुलीच्या शिक्षणाला मदत होते. सतीशने आश्चर्याने विचारलं, ठीक आहे, पण ती रक्कम तू FDमध्ये का नाही टाकलीस? शालिनी म्हणाल्या, नाही बाळा, मी नीताला देते, तिचाही या घरावर समान हक्क आहे. सतीशने तर्क केला, आई हक्क सर्वांचा आहे, फक्त एकट्याचा नाही. यावर शालिनीताई नाराज होऊन म्हणाल्या, हे घर माझ्या पतीच्या मेहनतीने बनवलेलं आहे, यावर फक्त माझा हक्क आहे. मी ज्याला देईन त्याला देईन, तुला दखल देण्याचा अधिकार नाही. नीताने शालिनी यांचं मन इतकं बदललं होतं की त्यांना आपला मुलगा आणि सून शत्रूसारखे वाटू लागले. सतीशने ठरवलं की आता तो कोणत्याही प्रकरणात काही बोलणार नाही, कारण त्याला माहीत होतं की नीता आणि तिचा नवरा कशा प्रकारचे लोक आहेत आणि लोभापायी कितीही खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शालिनी यांना ही वस्तुस्थिती कधीच मान्य नव्हती. त्यांच्यासाठी नीता ही त्यांच्या डोळ्यांचा तारा होती आणि जावई सख्ख्या मुलापेक्षा जास्त प्रिय होता. त्यांना नीताची खरी ओळख कधीच दिसली नाही. पूनम बऱ्याचदा गप्प राहायची, पण मनातून तिलाही हे सर्व खटकतच होतं. एकदा रात्री पूनमचा लहान मुलगा दुधासाठी रडू लागला. घरी थोडंच दूध होतं म्हणून पूनमने सर्व दूध आपल्या मुलाला पाजलं. नीताने हे पाहिलं आणि लगेचच आईचे कान भरायला सुरुवात केली. आई, वहिनीने सर्व दूध आपल्या मुलाला पाजलं, माझ्या मुलांचा विचारच केला नाही. या छोट्याशा गोष्टीवरून मोठा वाद झाला. शालिनी आणि सतीश पूनमला खूप खरे खोटे बोलले. सतीशने समजावण्याचा प्रयत्न केला, आई, लहान मुलगा होता, खाण्याने झोपत नव्हता म्हणून त्याला दूध पाजलं. मोठी मुलं तर जेवणही करू शकतात, यात चुकीचं काय आहे? पण शालिनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या रागाने म्हणाल्या, हे दूध माझ्या पैशांनी येतं, त्यावर सर्वांचा समान हक्क आहे. यावर पूनमचा संयम सुटला आणि ती म्हणाली, बरोबर बोलताय सासूबाई, पण तुमच्या पैशांवर फक्त तुमच्या मुलीचा आणि तिच्या मुलांचा हक्क आहे. माझा आणि माझ्या मुलांचा काहीच हक्क नाही. आमच्या वाट्याला फक्त कर्तव्य येतात. ठीक आहे, माझा नवरा कमवतो, आम्हाला कोणावर ओझं बनायची गरज नाही. पण आज तुम्ही हद्दच केलीत. जेव्हा सारे हक्क तुम्ही मुलीलाच दिलेत तेव्हा सारी कर्तव्येही तिनेच पार पाडावीत. मी यापुढे सहन करू शकणार नाही. चला सतीश, आता इथून निघायचं. सतीशला समजलं की आईला समजावणं व्यर्थ आहे आणि नीताला हेच हवं होतं की ते घर सोडून जावेत. सतीश आणि पूनम मुलांना घेऊन निघून गेले. शालिनी यांना याचा जराही खेद वाटला नाही. त्यांच्या मनात हे पक्कं बसलं होतं की मुलगा आणि सून फक्त पैशांसाठीच येतात. त्यांना दिसत नव्हतं की खरा खेळ नीता खेळत होती. त्यांना मुलगा आणि सून यांच्या विरुद्ध भडकवून आपला स्वार्थ साधत होती. त्या दरम्यान नीताच्या मुलांनीही नानीकडून सगळ्या मागण्या सुरू केल्या. आधी मुलाने वाढदिवसाच्या निमित्ताने स्कूटी मागितली, मग मुलीने मोबाईल. शालिनी यांनी आनंदाने सर्व पूर्ण केलं. हळूहळू त्यांची जमापुंजी संपत चालली होती, पण नीता थांबली नाही. आता तिची नजर आईच्या दागिन्यांवर आणि मालमत्तेवर होती. तिने आईशी गोड बोलून लाखोंच्या बांगड्या लॉकरमधून काढून घेतल्या, कारण तिची दिराने नेहमी दागिन्यांनी मडलेली असते आणि ती लग्नात काही घालत नाही असं सांगितलं. तिचा नवरा तिला साथ देत होता. अशा प्रकारे नीताने आणि तिच्या नवऱ्याने आईची सारी संपत्ती हडपण्याचा विचार केला. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा वाईट अंत होतो. आता ह्या वाईट गोष्टींचा अंतही जवळ आला होता. एके रात्री शालिनी यांना पोटात तीव्र वेदना झाल्याने त्या जोरात किंकाळल्या. नीता घाबरली आणि काय करावं हे समजलं नाही. ती त्यांना जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेली, पण घाईघाईत पैसे आणायला विसरली. तिला माहीत होतं की खर्च तिलाच करावा लागेल. ती त्यांना एका गल्लीतील डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी नीट न तपासता गॅसचा त्रास समजून काही औषधं दिली आणि फी घेतली. घरी आल्यावर नीताने समजावलं, काळजी करू नकोस आई, हा फक्त गॅसचा त्रास आहे, औषध घे बरं होईल.
पण आईची प्रकृती बिघडत चालली होती. हे पाहून नीताला समजलं हे काहीतरी गंभीर आहे. ती नरमाईनं म्हणाली, आई मी माझ्या सासरी जाते. नंदेचं लग्न आहे. मला तिथे राहून सर्व रीतिरिवाज पार पाडावे लागतील. किमान महिनाभर तरी तिथे राहावं लागेल. शालिनी यांनी उदास होऊन विचारलं, अगं बाळा, तू इथूनच लग्नाला जा. माझी तब्येत अजून ठीक नाही आहे. तू गेलीस तर मी एकटी कशी राहीन? नीताने स्पष्टपणे सांगितलं, आई मी इथे कसं राहू? सासरी गेले नाही तर लोक बोलतील आणि तुझ्या देखरेखीत जबाबदारी तर तुझा मुलगा आणि सून यांची आहे. तू सुनेला बोलाव, ती तुझा इलाज करेल. मी तर शेवटी मुलगी आहे. समाज मुलीकडून इतकी अपेक्षा ठेवत नाही जितकी मुलगा आणि सून यांच्याकडून ठेवतात. हे बोलून नीता सामान पॅक करू लागली आणि 1 तासात मुलांना घेऊन निघूनही गेली. शालिनी तिच्याकडे एकटक पाहत राहिल्या. आज त्यांना वाटलं की नीताने त्यांच्या गालावर जोरदार थापट मारली आहे. ज्या मुलीसाठी त्यांनी नेहमी मुलगा आणि सून यांना दोष दिला, तिनेच आज सत्याचा आरसा दाखवला. त्यांना समजलं की कदाचित त्यांना गंभीर आजार आहे आणि अशा कठीण वेळी त्यांच्या मुलीने त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्या असहाय्य होऊन रडू लागल्या. त्यांना मुलगा आणि सून यांची आठवण येऊ लागली. त्यांनी सुनेला वेळोवेळी सुनावलेले कटू शब्द आठवू लागले. आज त्यांना त्यांच्या चुका स्पष्ट दिसत होत्या. त्यांना वाटत होतं की लोक नेहमी मुलगा आणि सून यांना दोष देतात, पण कधीकधी आईवडिलांची सुद्धा चूक असते. कारण ते सुनेला आपलं मानतच नाही, तर मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि तीच मुलगी संकटात सर्वात आधी साथ सोडते. लग्नानंतर प्रत्येक मुलगी माहेरापेक्षा सासरला जास्त प्राधान्य देते, कारण ते तिचं नवं घर असतं. हे स्वाभाविक आहे. पण जर सून माहेरापेक्षा सासरला प्राधान्य देऊ शकते, तर आई वडील सुनेला मुलीपेक्षा जास्त का मानू शकत नाही? यामुळेच नात्यांमध्ये कटुता येते. नीताला समजलं की आईला योग्य उपचारांची गरज आहे. तिच्या मनात भीती होती की जर आईची तब्येत बिघडली तर हातात आलेला खजिना हातातून जाईल. पण जर ती बरी झाली तर ती त्यांना सहज आपल्या ताब्यात घेईल. याच विचाराने तिने स्वतःच सतीशला फोन केला. सतीश, आईची तब्येत ठीक नाही आहे. तिला पोटात तीव्र वेदना होत आहेत. तिला ताबडतोब चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. इथे छोट्या शहरात चांगली सुविधा नाही, म्हणून मी उपचार करू शकले नाही. तू येऊन आईला घेऊन जा. तुझी जबाबदारी आहे. सतीशने तिखटपणे उत्तर दिलं, हो, सारी जबाबदारी माझी आहे. तुला फक्त हक्क हवे आहेत. पण माझी आई आहे, मी तिची काळजी घेईन. पण हे म्हणू नकोस की ह्या शहरात उपचार होऊ शकत नाहीत. सरळ सरळ सांग की तुला जबाबदारी टाळायची आहे. नीताने बेफिकीरपणे उत्तर दिलं, तुला जे समजायचं आहे ते समज, पण मला फरक पडत नाही. आणि फोन कट केला. सतीशने लगेचच आईला फोन केला. आई, तुझी तब्येत ठीक नाही आणि तूही मला सांगितलं नाही. मी उद्याच येतो. शालिनी यांनी वेदना लपवत सांगितलं, नाही बाळा, काही विशेष त्रास नाही. तू काळजी करू नकोस. खरं तर त्या आपल्या कृत्यांबद्दल खूप लज्जित होत्या. त्यांना आठवत होतं की त्यांनी नेहमी नीताचा पक्ष घेऊन सुनेचं मन दुखावलं होतं, पण आता त्या पोटदुखीने त्रस्त होत्या. सतीश म्हणाला, आई घाबरू नको, मी आणि पूनम लवकरच येतो. फोन ठेवून सतीश आणि पूनम येण्याची तयारी करू लागले. आज शालिनी यांना त्यांच्या पतीचे ते बोलणे आठवले. शालिनी, तू नीताशी खूप जोडली गेली आहेस. मुलगा आणि सून यांच्याशी तुझी जवळीक तितकी नाही. तू सुनेला तुझ्या प्रिय मुलाच्या आयुष्यात स्वीकारलं नाही, पण ही जीवनाची सत्यता आहे. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याची पत्नी येते, जशी तू माझ्या आयुष्यात आलीस. पण मला भीती वाटते का मी गेल्यावर नीता आणि तिचा नवरा तुला भडकवून मुलगा आणि सून यांच्यापासून दूर करतील. तू मनाने विचार करतेस, पण मी नेहमी बुद्धीने विचार करतो. मी मानतो की नीता आपली मुलगी आहे. मी तिच्यावरही प्रेम करतो, पण लग्नानंतर ती खूप बदलली आहे. तिचा स्वभाव स्वार्थी झाला आहे. तिचा नवरा चालाक आणि त्याने नीतालाही तसंच बनवलं आहे. मी अनेकदा पाहिलं की नीता आपल्या फायद्यासाठी तुला मुलगा आणि सून यांच्या विरुद्धात भडकवत असते आणि तू तिच्या बोलण्यात येतेस. पण तुला माहीत नाही की आपला मुलगा आणि सून खरंच लाखात एक आहेत. असे मुलगा आणि सून नशिबाने मिळतात. म्हणून नीताच्या मोहात येऊन कधीही मुलगा आणि सून यांच्यापासून दुरावा निर्माण करू नकोस. मी माझ्या मेहनतीची कमाई अशी व्यवस्था केली आहे की जर आपल्यापैकी एकाला काही झालं तर सर्व संपत्ती आणि बचत आपोआप तुझ्या नावावर होईल. पण तू याचा वापर विचारपूर्वक कर. हो, मुलीचाही हक्क असतो, पण मुलगा आणि सून यांचं कर्तव्यही कमी नाही.
त्यांनी जितकं कर्तव्य निभावलं आहे तितका हक्कही त्यांचा आहे, हे लक्षात ठेव. आपण नीताच्या लग्नात सर्व काही दिलं आहे. तिचं लग्न चांगल्या घरात केलं आहे. पैसे पाण्यासारखे खर्च केले आहेत. म्हणून मुलाचा हक्क हिसकावून मुलीला कधीही देऊ नकोस. मला विश्वास आहे की तू माझ्या या सर्व गोष्टी मनापासून समजशील आणि योग्य तो निर्णय घेशील. आज पतीच्या बोलण्याची आठवण येऊन शालिनी यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं त्यांना आधीच याचा अंदाज यायला हवा होता. त्यांना आधीच याचा अंदाज आला होता का की त्यांनी माझी कमजोरी चांगली माहीत होती. या विचारात त्या हरवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सतीश परतला आणि शालिनी यांना थेट शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात घेऊन गेला. तिथे त्यांची पूर्ण तपासणी झाली. अहवाल पाहून डॉक्टर म्हणाले, किडनी स्टोन आहे. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल, पण आधी तुम्हाला 2 लाख रुपये जमा करावे लागतील. सतीशने कोणताही प्रश्न न विचारता तातडीने पैसे जमा केले. खरं तर शालिनी यांच्याकडे आता फारशी बचत उरली नव्हती. त्यांनी आपली बहुतांश जमापुंजी नीतावर लावली होती. आज त्यांना खूप दुखावलं. ज्या मुलीवर त्यांनी मनमोकळेपणाने खर्च केला तिनेच त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे नेलं नाही, फक्त आपले पैसे वाचवण्यासाठी. आणि ज्या मुलाला आणि सून यांना त्यांनी नेहमी ताणे मारले तेच आज त्यांच्यासाठी उभे राहिले. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेची वेळ ठरली. पूनमला लहान मुलामुळे रुग्णालयात थांबण्याची परवानगी नव्हती. शालिनी यांनी नीताला फोन केला, बाळा, पूनम रुग्णालयात थांबू शकणार नाही. तिचं मूल लहान आहे. तू ये, फक्त एका दिवसाची गोष्ट आहे. पण नीताने स्पष्ट नकार दिला. आई, तू हे काय बोलतेस? मी रुग्णालयात कशी राहू? तिथल्या वासाने मला उलटी होते आणि ही जबाबदारी तर तुझ्या सुनेची आहे. तिचं माहेर जवळच आहे. एक दिवस मूल तिची आई सांभाळेल, असं म्हणून नीताने फोन ठेवला. शालिनी यांच्या डोळ्यात पाणी आलं. शालिनी ताईंच्या डोळ्यात पश्चातापाने अश्रू आले. ज्या मुलीच्या हक्काच्या गोष्टी ऐकून त्यांचे कान थकले तीच मुलगी आता आईच्या जबाबदारीपासून पळ काढत होती. सतीश जवळ येऊन म्हणाला, आई, आता काळजी करू नकोस. मी आहे ना, नर्सही आहे. सर्व काही सांभाळून घेऊ. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. काही दिवसांनी शालिनी घरी आल्या. सतीशने यावेळी लांबलचक सुट्टी घेतली होती, जेणेकरून तो आईची नीट सेवा करू शकेल. पूनमनेही सेवेत कसर सोडली नाही, पण तिला अजूनही जुन्या गोष्टी विसरता आल्या नव्हत्या. काही दिवसांनी नीता आईला भेटायला आली. शालिनी यांनी टोमणा मारला, काय, आता तुला मला भेटायला वेळ मिळाला काय? नीता हसत म्हणाली, अरे आई, यात एवढं मोठं काय आहे? किडनी स्टोन होणं साधारण गोष्ट आहे. छोटी शस्त्रक्रिया होती. इतकं काही गंभीर नव्हतं की तू मला टोमणे मारावेत. थोडं बसून ती म्हणाली, चल आई, मी निघते. घरात खूप कामं आहेत. आणि हो, जाताना भाड्याचे पैसे दे. मुलाची फी आणि ट्युशनची फीही भरायची आहे. शालिनी गंभीरपणे म्हणाल्या, बाळा, यावेळी भाडं मी देऊ शकत नाही. शस्त्रक्रियेत 2 लाख रुपये खर्च झालेत. पेन्शनही कमी आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आईवडिलांची असते, ती त्यांनी पार पाडावी. यावेळी मी मदत करू शकत नाही. नीता चिडून म्हणाली, वा आई, मुलगा आला आणि तूही रूप बदललंस. पण हे विसरू नकोस की वडिलांच्या संपत्तीवर माझाही समान हक्क आहे. शालिनी म्हणाल्या, आज हिशोब क्लिअर करतेच. रोजच्या खेचाखेचीपेक्षा सर्व लेनदेन आत्ताच ठरवू. माझी 2 मुलं आहेत. दोघांचा हक्क समान आहे आणि हक्क समान असेल तर जबाबदारीही समान असायला हवी. आत्तापर्यंत तू जेवढं भाडं घेतलंस ते लाखोमध्ये आहे. त्यापैकी अर्ध सतीशला दे, कारण अर्ध्या पैशांवरच त्याचाही हक्क आहे. आणि ज्या बांगड्या मी तुला दिल्या त्यातही पूनमचा हिस्सा आहे. 1 बांगडी तू ठेव आणि 1 पूनमला दे. आणि मी तुझ्या मुलीला IF आणि मुलाला स्कूटी दिली. दोन्ही मिळून 2 लाखांचा खर्च झाला. पूनमचा मुलगा लहान आहे. तो IF किंवा स्कूटी घेणार नाही, म्हणून ती अर्धी रक्कम सतीशला दे. हक्क समान आहे तर हिस्साही समान असायलाच हवा. फक्त मुलगा आणि सून खर्च करणार आणि मुलगी फक्त फळ खाणार हे चालणार नाही. आणि माझ्या शस्त्रक्रियेत 2 लाख रुपये खर्च झाले. त्याचाही अर्धा हिस्सा तुला सतीशला द्यावा लागेल. शिवाय 1 महिना इथे राहून माझी सेवा करावी लागेल, कारण या परिस्थितीत मी स्वतः काम करू शकत नाही. त्यानंतर मी संपत्तीचं समान वाटप करेन. नीताचा माथा फिरला. ती म्हणाली, आई, तू हे काय बोलत आहेस? तुझ्या उपचाराचे पैसे मी का देऊ? ही तर मुलगा आणि सून यांचीच जबाबदारी आहे. शालिनी यांनी कठोरपणे उत्तर दिलं, मग आईवडिलांची जबाबदारी नाही का? आमचं कर्तव्य फक्त संपत्ती मुलीच्या नावावर करणं आहे का?
जर अर्धी संपत्ती हवी असेल तर अर्धी जबाबदारीही उचलायला हवी. तुझ्या मर्जीने हे चालणार नाही की जेव्हा हवं तेव्हा मुलगी बनून कर्तव्यापासून पळ काढलास आणि जेव्हा हवं तेव्हा मुलगा बनून हक्क घेतलास. आज मी स्पष्टच सांगते, हक्क आणि कर्तव्य दोन्हीही समान निभावावे लागतील. नीताला समजलं की आई आता गप्प बसणार नाही. तिची सारी हुशारी आईच्या लक्षात आली होती. ती उठत म्हणाली, ठीक आहे आई, या सगळ्या गोष्टी राहू दे, मी निघते. शालिनी यांनी व्यंगाने सांगितलं, माझी चूक होती की तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या मुलाला आणि सुनेला चुकीचं ठरवलं. आज मी माझी सगळी संपत्ती मुलगा आणि सून यांना देईन, कारण त्यांनी त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत. तू तर खूप आधीच कर्तव्यापासून पळ काढलास आणि या घराचं भाडं आता माझा मुलगा आणि सून घेतील. मीही त्यांच्यासोबत राहायला जाईन, जेणेकरून त्यांना माझ्यासाठी सतत इकडे तिकडे धावावं लागणार नाही. बाकी हिस्सा भाड्याने देईन. आज मला स्पष्ट दिसतंय की फक्त मुलगा आणि सून चुकीचे नसतात, आईवडीलही चुकीचे असतात. पण दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा असेल तर नाती मजबूत होतात. मी माझी चूक मान्य करते. पूनम, जी आत्तापर्यंत गप्प बसून ऐकत होती, ती खोली बाहेर आली आणि म्हणाली, आई, आज तुमचे बोलणे ऐकून माझा सारा राग आणि तक्रारी दूर झाल्या आहेत. तुम्ही पूर्ण हक्काने आमच्यासोबत चला. तुमचा हक्क आमच्यासोबत राहण्याचा आहे. आमच्याकडून कधी चूक झाली तर आम्हाला रागवा, पण कृपया दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आम्हाला चुकीचं समजू नका. हे ऐकून शालिनीताई यांचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, हो बाळा, मला समजलं. नीताकडे आता काही उत्तर नव्हतं. ती बाहेर निघत म्हणाली, ठीक आहे आई, मी निघते. आता माझं इथे काही काम नाही. शालिनी यांनी सांगितलं, हो बाळा, आता तुझं काम तुझ्या सासरी आहे. या घराकडे पुन्हा डोळे वर करून पाहूसुद्धा नकोस. असं म्हणून त्यांनी दार बंद केलं आणि आत आल्या. तर प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर लाईकसुद्धा करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.